श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री विके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले रिटर्न्स, चांगला प्रॉफिट देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे झी एंटरटेनमेंट। तर ह्या कंपनीचा आजचा शेअर प्राइस तुम्ही इथं बघत आहात, जे की 130 रुपये इतका आहे। तर सध्याला काही वेळेस काही शेअर्समध्ये 52 वीक्स लो चालू होतं, 52 वीक्स हायला पण गेले आहेत खूप शेअर्स। तर त्या शेअर्समध्ये आपल्याला लो पण भेटायला बघू शकतो आपण त्या कंपन्यांमध्ये। आणि ज्यांमध्ये 52 वीक्स लो चालू आहे तिथे तुम्ही इन्वेस्ट करून जर खरेदी केले शेअर्स तर त्या शेअर्समध्ये तुम्ही येणाऱ्या वेळेत 52 वीक्स हाय पण बघू शकता। तर सध्याला गेल्या 1 महिन्याभरापासून बघितलं तर 10% डाऊन झालेत, 6 महिन्यापासून बघितलं तर 48%चे, वर्षभरामध्ये बघितलं तर 31%चे। आणि आजचं शेअर प्राइस किती आहे? 130। 52 वीक्स लो किती आहे? 130 रुपये इतका आहे। कंपनी आता 52 वीक्सला लोला चालू आहे आणि तुम्ही ह्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करू शकता। मार्केट कॅप बघा, 12,000 कोटीचं कंपनीचं मार्केट कॅप आहे, जे की कमी आहे। चांगले रिटर्न्स देण्याची शक्यता आहे कंपनीमध्ये। गेल्या 5 वर्षापासून जर आपण बघितलं तर गेल्या 5 वर्षापासून कंपनीमध्ये ग्रोथ नाही आहे, म्हणून येणाऱ्या वेळेत ह्या कंपनीमध्ये आपण ग्रोथ बघू शकतो। तर ह्या कंपनीला तुम्ही फोकस करू शकता, कारण 52 वीक्स सध्याला लो चालू आहे आणि ओव्हरऑल कंपनी पण चांगली आहे, कंपनीचे फंडामेंटल्स पण चांगले आहेत, पोटेन्शियल आहे कंपनीमध्ये, म्हणून तुम्ही या कंपनीमध्ये इन्वेस्ट करू शकता। ह्या कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता। येणाऱ्या वेळेत ही कंपनी तुम्हाला चांगले टार्गेट्स दाखवू शकते। नेक्स्ट कंपनी आपली इन्वेस्टमाइंड टेक्नॉलॉजी लिमिटेड। तर ह्या कंपनीचा आजचा शेअर प्राइस तुम्ही इथे बघू शकता, 808 रुपये इतकं सध्याला कंपनीचा शेअर प्राइस चालू आहे। गेल्या महिन्याभरापासून बघितलं तर कंपनीचे शेअर प्राइस डाऊनला आहेत। 6 महिन्यापासून बघा, 1 वर्षापासून बघितलं आणि 5 वर्षापासून बघितलं तर 125%चे रिटर्न्स गेल्या 5 वर्षामध्ये कंपनीने दिलेले आहेत, पण वर्षभरापासून कंपनीमध्ये डाऊन्स चालू आहेत। कंपनीचे शेअर डाऊन झालेले दिसून येत आहेत इथं आपल्याला। आता 52 वीक्स लो किती आहे बघा, 741 आणि 52 वीक्स हाय किती आहे तर 1023। 52 वीक्सच्या लोच्या जवळपास आहे कंपनीचे शेअर्स सध्याला, म्हणजेच कंपनीमध्ये ह्या पण 52 वीक्स लो चालू आहे। ह्या कंपनीमध्ये पण तुम्ही इन्वेस्ट करू शकता, कारण येणाऱ्या वेळेत जे 52 वीक्स लो चालू आहेत ह्या कंपन्यांचे शेअर प्राइस, ते येणाऱ्या वेळेत तुम्हाला चांगले टार्गेट्स दाखवण्याची शक्यता आहे। कंपनी शेअर मार्केटमध्ये हेच चालू असतं की कंपन्यांमध्ये जर लो प्राइस झाला असेल, कंपनीचे शेअर प्राइस हे 10-20%नी पडलेले असतील तर कंपनीचे पोटेन्शियल असतं की कंपनीचे शेअर प्राइस वरती जाणार, कंपनी ग्रोथ करणार येणाऱ्या वेळेत। पण हे सगळं लॉंग टर्मसाठी असतं, शॉर्ट टर्मसाठी नाही। कारण जर तुम्ही इथं बघितलं 5 वर्षामध्ये तर 125%चे रिटर्न्स कंपनीने किती छान पद्धतीने दिलेले आहेत। तर ओव्हरऑल कंपनीमध्ये चांगली ग्रोथ आपल्याला इथं बघायला भेटते। कितीचा शेअर होता बघा, 322चा शेअरवरती कितीपर्यंत गेला तर 1400 पर्यंत गेलेला आपल्याला इथे दिसून येत आहे। त्यानंतर डाऊन्स चालू आहे आणि सध्याला 808 रुपये शेअर प्राइस चालू आहे। पण ओव्हरऑल कंपनीने 125%चे रिटर्न्स गेल्या 5 वर्षामध्ये दिलेले आहेत। तर असं आपल्याला लॉंग टर्मसाठी होल्ड करायला पाहिजे। लॉंग टर्मसाठी म्हणजे किती तर 3 वर्षाच्या पुढे, जेणेकरून तुम्हाला चांगला प्रॉफिट होत असतो। अपडाऊन्स काय रोजच मार्केटमध्ये चालू असतं, पण चांगले रिटर्न्स, चांगलं प्रॉफिट पाहिजे असेल तर लॉंग टर्मसाठी इन्वेस्ट करणं गरजेचं असतं। ओव्हरऑल कंपनीमध्ये चांगलं पोटेन्शियल आहे, तर येणाऱ्या वेळेत ही कंपनी पण आपल्याला चांगले टार्गेट्स दाखवू शकते। मार्केट कॅप बघा, कंपनीचं 12,000 कोटीचं आहे आणि कंपनीचा मार्केट कॅप कमी असल्यामुळे पण कंपनी लगेच वरती उडी मारू शकते, मोठा प्लेयर लगेच वरती नेऊ शकतो। तर ह्या कंपनीवरती पण तुम्ही फोकस नक्की करू शकता। नेक्स्ट कंपनी आपली एशियन पेंट्स लिमिटेड। तर ह्या कंपनीचा आजचा शेअर प्राइस इथे तुम्ही बघत आहात 2770 इतका आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये 10%नी डाऊन आहे, महिन्याभराचं बघितलं तर 2%नी
वर्षभराचं बघितलं तर 11%नी, 5 वर्षाचं बघितलं तर 109%चे रिटर्न्स आहेत. इथं पण सेम आहे. इथं पण गेल्या 6 महिन्यामध्ये ग्रोथ नाही आहे. आणि कंपनीचं जर 52 वीक्स लो बघितलं आपण तर 2670, म्हणजे सध्याला 52 वीक्स लो चालू आहे. आणि 52 वीक्स हाय हे 3,568 रुपये इतका आहे, जे की आपण येणाऱ्या वेळेत ह्या कंपनीमध्ये लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केली तर येणाऱ्या वेळेत आपण हे टार्गेट्स पुन्हा बघू शकतो, फोकस करू शकता. कंपनीचे फंडामेंटल्स पण चांगले आहेत आणि कंपनी पण चांगली आहे. नेक्स्ट कंपनी आहे विप्रो लिमिटेड. तर ह्या कंपनीचा आजचा शेअर प्राईस तुम्ही इथे बघू शकता 451 इतका आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये बघितले तर 18%चे रिटर्न्स आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये 17%चे, म्हणजेच कंपनीने अजून म्हणावे तितकं ग्रोथ केलेलं नाही आहे. 451 सध्याचा शेअर प्राईस आहे. 52 वीक्स लो हे 375 इतका आहे. 52 वीक्स आहे 545. तर ओव्हरऑल कंपनी 52 वीक्सच्या तर बघू शकता कंपनीचं शेअर प्राईस कितीपर्यंत आलं होतं तर 444 पर्यंत इथे कंपनीचं शेअर प्राईस झालं होतं. म्हणजेच कंपनी 52 वीक्स लोपासून पण आलेली आहे. इथं बघा 6 महिन्याचं कितीपर्यंत शेअर प्राईस खाली होतं तर 351. आता 52 वीक्स लो झालं होतं इथे 13 नोव्हेंबर 2023 ये. इथून आता कंपनी हळूहळू ग्रोथ करताना आपल्याला इथं दिसून येत आहे. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. ह्या कंपनीवरती पण तुम्ही फोकस करू शकता. येणाऱ्या वेळेत ही कंपनी पण तुम्हाला 52 वीक्स हायचे प्राईस दाखवू शकते आणि टेक प्राईस आपल्याला जास्त होताना पण दिसू शकतं. 52 वीक्सचे लोचे 52 वीक्स हायचे टार्गेट्स कंपनी आपल्याला तोडताना इथे दिसू शकते. तर ह्या कंपनीवरती तुम्ही फोकस नक्की करू शकता. येणाऱ्या वेळेत ही पण कंपनी तुम्हाला चांगले टार्गेट्स दाखवू शकते. नेक्स्ट कंपनी आहे देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड. तर ह्या कंपनीचा शेअर प्राईस तुम्ही इथे बघू शकता 162 रुपये इतका आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये ह्या कंपनीचे पण 11%नी शेअर पडलेले दिसून येत आहेत आपल्याला आणि ह्यामध्ये 1 महिन्यापासून डाऊन आलेला आहे कंपनीमध्ये. 52 वीक्स 1 वर्षाचं जर चार्ट पॅटर्न बघितलं तर 7%नी आणि जर 5 वर्षाचं बघितलं तर 36%नी ग्रोथ आहे. तर ओव्हरऑल ही पण कंपनी चांगली आहे. मार्केट कॅप बघा 19,000 कोटीचं. 52 वीक्स लो हे 142, तर 52 वीक्स आहे 227 इतका आहे. म्हणजेच कंपनी आता 52 वीक्स लोपासून आता वरती ग्रोथ करताना दिसून येत आहे. तर इथं बघा शेअर प्राईस कितीपर्यंत आलं होतं 158, म्हणजेच 52 वीक्सच्या आसपास. तिथून आता कंपनी आपल्याला हळूहळू ग्रोथ करताना दिसते. तर हे अपडाऊन्स तर चालत राहणार एवढे, पण ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. येणाऱ्या वेळेत कंपनी 52 वीक्स हाय टार्गेट्स दाखवू शकते. तर ह्या कंपनीवरती पण तुम्ही येणाऱ्या वेळेत फोकस करू शकता. नेक्स्ट कंपनी आहे इन्फीबीम एव्हेन्यूज. ह्या कंपनीला आपण याआधी खूप वेळा कव्हर केलेला आहे आणि 6 महिन्यापासून कंपनीने 48%चे रिटर्न्स दिलेले आहेत. पण इथं तुम्ही बघू शकता कंपनीचं शेअर प्राईस कितीला गेलं होतं खाली तर 20 रुपयेपर्यंत कंपनीचं शेअर प्राईस इथं गेलेला आपल्याला दिसून येत आहे आणि वरती कितीपर्यंत गेलं होतं, ग्रोथ किती झाली ती 38पर्यंत इथं बघू शकता. 40पर्यंत वरती ग्रोथ झालेल्या कंपनीचं शेअर प्राईस दिसत आहे. तर अपडाऊन्स पण आपल्याला इथं भरपूर दिसत आहे आणि सध्याला 32 रुपये शेअर प्राईस चालू आहे. मार्केट कॅप बघा फक्त 8,000 कोटीचं कंपनीचं मार्केट कॅप आहे. 52 वीक्स लो 13, तर 52 वीक्स हाय 42 इतका आहे. तर कंपनी सध्याला 52 वीक्सच्या आणि 52 वीक्स लो आणि 52 वीक्स हायच्या मध्ये चालू आहे. ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. कंपनीचे फंडामेंटल्स पण चांगले आहेत. चला एकदा फंडामेंटल्स बघूयात आपण कंपनीचे. तर इथं आपण बघू शकतो डिसेंबर 2022मध्ये 415 कोटी, मार्च 2023मध्ये 653 कोटी, जून 2023मध्ये 742 कोटी, सप्टेंबर 2023मध्ये 790 कोटी आणि परत डिसेंबर 2023मध्ये 912 कोटी. मार्च क्वार्टरचा अजून रिझल्ट आलेले आपल्याला इथं दिसून येत नाही आहेत, पण डिसेंबर बदले बघू शकता 912 कोटी इतकं कंपनीचे सेल म्हणजेच रेव्हेन्यूज आहेत. कंपनीचं नेट प्रॉफिट पण बघू शकता 2 क्वार्टर्सपासून चांगलं आहे 40 कोटी आणि 41 कोटी. आणि कंपनीचे रिझल्ट्स बघितले आपण, कंपनीचे रिझल्ट्स आपण इथे बघितले तर 2,963 कोटी इतकं कंपनीचे रिझल्ट्स आहेत आणि कर्ज कंपनीवरती 0 कोटी इतकं आहे. सप्टेंबर 2023 मधलं आहे, तोपर्यंत कंपनीला कर्ज 0 आहे
आणि आपण इथं जर FIs आणि DIsची होल्डिंग, प्रमोटर्सची होल्डिंग इथं बघा 27% इतकी आहे, FIsची होल्डिंग 7.51% इतकी आहे आणि DIsची 8 पण पब्लिकची होल्डिंग इथं जास्त दिसून येत आहे, 64% इतकी कंपनीची पब्लिकची होल्डिंग इथं आहे, शेअर्स होल्डिंग. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीचे फंडामेंटल्स पण चांगले आहेत. 32 रुपयाच्या शेअरमध्ये अजून काय येणार ना, 32 रुपयाच्या अकॉर्डिंग पण कंपनीचे फंडामेंटल्स खूप चांगले आहेत. तर ह्या कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता आणि कोणत्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताना फंडामेंटल्स एकदा चेक करत चला. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.